अत्यावश्यक सेवेत असलेल्या रुग्णवाहिका चालकांना 18 महिन्यांपासून पगार नाही। 102 टोल फ्री रुग्णवाहिकेवरील चालकांचं बेमुदत उपोषण। अत्यावश्यक सेवेत असलेल्या शासकीय 102 क्रमांकाच्या टोल फ्री रुग्णवाहिकेवरील कंत्राटी चालकांचा गेल्या 18 महिन्यापासून पगार झाले नसल्याने त्यांच्या कुटुंबियांवर आता उपासमारीची वेळ आली आहे। वारंवार वरिष्ठांकडे मागणी करून देखील त्यांचा पगार होत नसल्याने जिल्ह्यातील ग्रामीण रुग्णालयातील रुग्णवाहिकेवर कार्यरत असलेले एकूण 17 रुग्णवाहिका चालक बुलढाण्यात गेल्या 3 दिवसांपासून आमरण उपोषण करत आहेत। पगारासह विविध मागण्या त्यांनी या निमित्तानं शासनाकडे केल्या। रुग्णवाहिका चालकांच्या उपोषणामुळे यंत्रणा प्रभावित होण्याची शक्यता नाकारता येत नाही। आपला विदर्भ लाईव्हसाठी देवानंद सानव, बुलढाणा। काय तुमच्या मागण्या? आम्ही सर्व 102 रुग्णवाहिका चालक जिल्हा बुलढाणा, आमच्या मागण्या आहे की आमचं 18 महिन्यापासून वेतन झालेलं नाही आहे, ते अदा करण्यात यावं आणि आमच्यावर जी उपासमारीची वेळ आलेली आहे ही वेळ येऊ देऊ नये। प्रशासनाने याची काळजी घ्यावी, कारण 18 महिन्याचं पेमेंटमुळं आमच्यावर भरपूर कर्ज झालेलं आहे। लेकरांचं शिक्षण होणं मुश्किल झालेलं आहे, किराणा आहे, भरपूर गोष्टी आहेत अशा। या गोष्टीची जाण ठेवून शासनानं आमचं काम लवकरात लवकर करून द्यावे ही विनंती। किती कर्मचारी आहेत? एकूण आम्ही 17 रुग्णवाहिका चालक आहोत आणि सर्वांवर ही उपासमारीची वेळ येऊन टेकलेली आहे। बार आम्ही प्रशासनाला विनंती केली की आमचं अनुदान जे आहे लवकरात लवकर बोलून आमचं जे पेमेंट थकीत राहिलेलं आहे ते देण्याचा प्रयत्न करावा, परंतु त्यांच्याकडनं आम्हाला वारंवार दिशाभूल केल्या जात आहे, टाळाटाळ होत आहे। तरी हे टाळाटाळ न होता आमचा मार्गी हे काम मार्गी लावून द्यावं ही प्रशासनाला विनंती। 3 दिवस झाले तुमचं उपोषण? 3 दिवस झाले आम्ही उपोषण करत आहे। याच्यामध्ये सिव्हिल सर्जन काल येऊन गेले, परंतु त्यांच्याकडनं आम्हाला काही ज्या प्रकारचं रिस्पॉन्स पाहिजे होता तो काही मिळाला नाही, म्हणून त्याबद्दल आमची नाराजी आहे।